हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. काय मग परीक्षेची तयारी झाली का? जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असाल तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी रेडिओ MPSC गुरु. रेडिओ MPSC गुरु ऐकता ऐकता तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं रेडिओ MPSC गुरु हे ॲप डाउनलोड करून ते एकतर स्पीकरवर ऐकू शकतात किंवा तुमच्या कम्फर्टप्रमाणे तुम्ही हेडफोनला ऐकू शकतात. आम्ही तुम्हाला विविध व्यक्तींविषयी परिचय, त्याचबरोबर विविध सत्र आम्ही तुमच्यासाठी घेतोय. दिनविशेषच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला विविध घडामोडींचा आढावा देतोय. चालू घडामोडी, साप्ताहिक सत्र, नोकरीच्या संधी, असं बरंच काही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आमच्या रेडिओच्या चॅनलवर. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. तर मित्रांनो, हे होते आजचं विचारधन. चला तर मग 10 मार्च या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेऊया. 1952 मध्ये आजच्याच दिवशी पिंपरी येथे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे आजच्याच दिवशी 1998 मध्ये भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद याला लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळालं होतं. फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या ऑक्टोबर 2007च्या क्रमवारीनुसार विश्वनाथ आनंद जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने 5 वेळा बुद्धिबळातील जगत जेतेपद मिळवले आहे. 2000, 2007, 2008, 2010 आणि 2012 या कालावधीत त्यांनी जगत जेतेपद मिळवलं होतं. 2007 पासून ते 2013 पर्यंत निर्विवाद बुद्धिबळ जगज्जेता तो राहिला आहे. आजच्याच दिवशी 1876 मध्ये पहिला दूरध्वनी संपर्क अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने थॉमस वॅटसनशी संपर्क साधला होता आणि हा जगातील पहिला दूरध्वनीद्वारे केलेला संपर्क होता. 1972 मध्ये वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंदर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला. प्रसिद्ध कलावंत निळू फुले आणि लालन सारंग यांनी 1972 साली या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. त्यानंतर सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी यांनी पुन्हा हे नाटक केलं होतं. 1922 मध्ये प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना 6 वर्षांची शिक्षा झाली. 1977 मध्ये सूर्यमालेतील युरेनस ग्रहाला शनीसारखी कडी असल्याचा शोध लागला होता. 1945 मध्ये माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्म झाला. ते केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज होते. त्यांचा मृत्यू 30 सप्टेंबर 2001 मध्ये मैनपुरी, उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला. 1863 आजच्याच दिवशी 1863 मध्ये सर सयाजीराव गायकवाड तिसरे यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते बडोद्याचे महाराज होते. त्याचबरोबर सुधारणावादी संस्थानिक म्हणून ते ओळखले जात. त्यांनी पर्दा पद्धती, बालविवाह, कन्या विक्रेय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला त्यांनी संमती दिली. त्यांचा मृत्यू 6 फेब्रुवारी 1939 रोजी झाला. 1628 मध्ये मोर्सेलिओ माल्पिघी यांचा जन्म झाला. ते इटालियन डॉक्टर होते. त्यांचा मृत्यू 30 सप्टेंबर 1694 मध्ये झाला. 1957 मध्ये ओसामा बिन लादेन यांचा जन्म झाला. तो अल कायदा नामक इस्लामी मूलतत्ववादी संघटनेचा संस्थापक होता. 11 सप्टेंबर 2001 या दिवशी ओसामा बिन लादेनने अमेरिका नावाच्या महासत्तेला प्रचंड मोठा हादरा दिला होता. अमेरिकेचेच विमाने वापरून त्याने वॉशिंग्टनमधील ट्विन टॉवर नामक अमेरिकेच्या आर्थिक उलाढालीचे केंद्र जमीनदोस्त केले आणि जगातील महासत्तेशी युद्धच पुकारले. त्या दिवसापासून लादेन हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू झाला. त्याला शोधण्यासाठी जंग पछाडले, परंतु काही केल्या अमेरिकेला तो सापडत नव्हता. अफगाणिस्तानात बसून लादेन अल कायदाची सगळी सूत्रे हलवत होता. अमेरिकेची क्षेपणास्त्रेही लादेनचा वेध घेऊ शकत नव्हती. तो ठार झाल्याच्या बातम्या यायच्या, पण लगेचच व्हिडिओ मेसेज पाठवून लादेन अमेरिकेला चिथावणी द्यायचा. असे जवळपास 30 ऑडिओ व्हिडिओ मेसेजेस त्याने पाठवले. 1929 मध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्म झाला. मंगेश पाडगावकर हे प्रसिद्ध मराठी कवी होते. सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना 1980 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
1918मध्ये स्वरराज छोटा गंधर्व यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 31 डिसेंबर 1997मध्ये झाला. आजच्याच दिवशी 1897मध्ये सावित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. सावित्रीबाई फुले ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. 1971मध्ये सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन अर्थात कोकण गांधी यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1894मध्ये झाला होता. आजच्याच दिवशी 1999मध्ये विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार होते. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. त्यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. 1913मध्ये हॅरिएट टबमन यांचा मृत्यू झाला. ते अमेरिकन क्रांतिकारी होते. आजच्याच दिवशी 1959मध्ये बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर यांचा मृत्यू झाला. ते कायदे पंडित होते. तसेच पंडित मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1873मध्ये झाला. 1872मध्ये जोसेफ मॅझिनी यांचा मृत्यू झाला. ते इटालियन स्वातंत्र्यवीर होते. त्यांचा जन्म 22 जून 1805 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1985मध्ये कॉन्स्टंटीन चेरेनेन्स्को यांचा मृत्यू झाला. ते सोव्हिएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव होते. त्यांचा जन्म 24 सप्टेंबर 1911 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.